नमस्कार सगळ्यांना. मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छान वाटतंय सगळ्यांना बघून. मागच्या वर्षी याच वेळेत मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर सरांची जी आता थीम होती त्याच्याशी निगडीतच माझी एक पोएम होती मागच्या वर्षी. त्याच्यासाठी मला सत्कार पण झाला होता माझा, पण त्याआधी मी एक मला असं वाटतं ते सेम होऊन जाईल म्हणून प्रेम ही कविता घेते मी. प्रेम. शब्दांच्या या गुंतीच्या जाळ्यात निशब्दते प्रेम असते. शब्दांच्या या गुंतीच्या जाळ्यात निशब्दते प्रेम असते. कोणी असणारे नाही तर आठवणीत ते प्रेम दिसते. मंद झुळुकती वाऱ्याची काहीतरी सांगून जाते. डोळे बंद करता क्षणी प्रतिमा ती सुखद क्षण देऊन जाते. हवा हवा असाच हवा असतो, डोळ्यात साठवण करून जातो. मागे पडलेल्या क्षणांना हळूच कवेत घेऊन येतो. वाटते असेच आठवणीत राहावे, आठवणीतून ते जग पहावे. मी हसावे त्याच कळावे, त्या जगातून मी त्याच दिसावे. सोबतीने जगणे नसले तरी जगण्याला त्यांचा अर्थ असावा. अर्थाचे सार्थक करताना मात्र स्वार्थ कधीही त्यांना नसावा. धन्यवाद. शायरी वगैरे करायची सवय आहे, एक अंगीकृत केलेली आहे या गोष्टी की दररोज काहीतरी लिहिल्याशिवाय मी झोपत नाही. आणि सरांचं म्हणणं असं आहे की आज एक गझल होऊ जाऊ दे, तर मला असं वाटतं आता यांच्या शब्दाला मान राखून मला ती गझल लिहावी लागेल. त्या दिवशी सर तुम्ही मिस केली ती गझल घेते मी, जी नवीन आहे माझी, माझ्या स्टुडंटसाठी पण सगळ्यांसाठी. सगळे माझ्यासाठी बसलेत आज. तरन्नुम में गा रहे हम, तरन्नुम में बोल रहे हैं. हमारी तमन्ना ये चाहत भी तुम हो, कभी हमको अपना बना कर तो देखो. शिकायत करेंगे ना तुमसे कभी भी, हमें दिल पर लिख कर मिटा कर तो देखो. तुम्हारी अदाओं के जितने भी रंग हैं, कि हर रंग रंगने को तैयार हम हैं. संभलते कहाँ है संभाले दिलो जान, मिटा दो कि मिटने को तैयार हम हैं. लगाते हो सीने से पत्थर दिलों को, हमें भी कभी आजमा कर तो देखो. शिकायत करेंगे ना तुमसे कभी भी, हमें दिल पे लिख कर मिटा कर तो देखो. मेरे चश्मे तर में है बसेरा तुम्हारा, कि जैसे हो पानी में कोई शिकारा. मैं जब जब भी करती हूँ बंद अपनी आँखें, कि आता है ख्वाबों में चेहरा तुम्हारा. मुझे है यकीन मान जाओगे तुम भी, कभी मुझसे नजरें मिला कर तो देखो. शिकायत करेंगे ना तुमसे कभी भी, हमें लिख दिल पर मिटा कर तो देखो. बहुत शुक्रिया. भाषा गौरव दिन आहे, पण मला असं वाटतं लँग्वेजच्या कुठे पण आपल्याला मर्यादा नसाव्यात. आपल्या ज्येष्ठांनी पण आता हे सांगितलं, जी भाषा आपल्याला येते तिची जपवणूक करा. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.